बातमी आहे पंढरपूरमधून। दिवसभर पंढरपूरमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं, मात्र संध्याकाळनंतर या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता की 26 ऑगस्ट पासून पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे आणि हेच चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय। आज 26 ऑगस्ट आहे, उद्या गणपती बाप्पा सगळ्यांच्याच घरी विराजमान होणार आहेत आणि अशातच राज्यातील विविध भागात पावसानं आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। गोंदियामध्ये देखील मुसळधार पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावलेली आहे। पंढरपूरमध्ये देखील सकाळपासून ढगाळ हवामान होतं आणि आता जर तुम्ही पाहिलं तर पंढरपूरमध्ये मुसळधार पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। हवामान खात्यानं पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता वर्तवलेली आहे, पण जोरदार पावसाचा कोणताही इशारा नसणार आहे। त्यामुळे पंढरपूरकरांना सध्या तरी दिलासा मिळालेला आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। नदीकाठच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला होता। मात्र आता जर तुम्ही पाहिलं की आज सकाळपासूनच पंढरपूरमध्ये ढगाळ वातावरण होतं आणि आता संध्याकाळी मुसळधार पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे।